श्री स्वामी समर्थ येत्या 15 एप्रिल 2026 ला स्वामी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त आपण सर्वांनी गुरुचरित्र पारायण वाचण्यास सुरुवात केली. आज त्याचा 3रा दिवस आहे. आता त्याची सांगता कधी करायची? त्याची सांगता आपल्याला 15 एप्रिल 2026 लाच करायची आहे. 7व्या दिवशी सांगता करायची. त्या दिवशी आपलं लवकर सकाळी आपलं वाचून झालं की यथाशक्ती जो तुम्हाला जमेल तसा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे. आता नैवेद्य काय? तर तुम्ही पुरणपोळीचा करू शकता, तुम्ही आमरसपुरीचा करू शकता, साधी भाजी चपाती केली तरी चालेल. फक्त घेवड्याची भाजी ही कंपल्सरी असते, त्यामुळे घेवड्याची भाजी तुम्हाला हवी तिथे. तुम्ही जसा नैवेद्य करायची इच्छा तसं तुम्ही ती नैवेद्य करू शकता, हे लक्षात ठेवा. त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, तुमचं वाचन करून घ्यायचंय, तुम्हाला स्वामींना तुम्हाला पंचामृताने पाण्याने अभिषेक घालायचा आहे, त्यांचा षंडोपचारांची पूजा करायची आहे. नंतर नैवेद्य दाखवायचे. नैवेद्य तुम्हाला 4 दाखवायचे. एक आपल्या श्री स्वामी समर्थांचा, एक दत्तगुरूंचा, एक तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचा आणि आपले एक कुलदेवताचा, अशी 4 नैवेद्य दाखवायचे. पाण्याचा भरू चौकन करा, त्याच्यावर प्रत्येक नैवेद्य ठेवा आणि प्रत्येक देवाच्या नावाने समर्पण म्हणून तुम्ही नैवेद्य दाखवायचे. 4 नैवेद्य दाखवायचे. मग तुम्हाला आरती घ्यायची आहे. हे तुम्ही सगळं 10:30 पर्यंत केले तरी चालेल. पण काही लोक उशिरा वाचतात, 8 वाजता वाचायला बसतात, 8 ते 10 मध्ये त्यांचं वाचून होईल. मग तुम्ही कमी 12च्या आत सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजे. म्हणजे तुमचा नैवेद्य, आरती, अभिषेक या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे लक्षात ठेवा. तुम्ही हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आता नैवेद्य तुम्हाला माहिती कसाही तुम्ही कोणताही नैवेद्य करू शकता यथाशक्ती. आणि ते 4 नैवेद्य त्याचं काय करायचं? 4 नैवेद्य आपण स्वतःच ग्रहण करायचे, हे लक्षात ठेवा. ते सोमवार स्वतःच खायचे. तुमच्या जवळपास गायी असेल, तुम्ही गायीला अर्पण केला तरी चालेल, नैवेद्य खायला दिला तरी चालेल, किंवा तुम्ही स्वतः घरातल्याने सगळ्यांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून खाल्ला तर खूपच छान राहील. आज समजून तुम्हाला एखादं जोडपं भेटलं स्त्री पुरुष, तुम्ही त्यांनाही जेवायला बोल तरी चालेल, एखादी स्त्री आली तरी चालेल, किंवा लहान मुलं जरी तुम्हाला भेटली तर तुम्ही त्यांना जेवायला घातलं तरी चालेल. आता एखादं जोडपं जेवायला घरी आलं तर बाईची त्या स्त्रीची ओटी भरा, त्या पुरुषाला एक टावेल टोपी देऊन यथाशक्ती जी तुम्हाला दक्षिणा द्यायची ती दक्षिणा द्या. एखादी स्त्री जेवायला तिला तिची ओटी भरा. मुलांनाही तुम्ही दक्षिणा काही द्या, 11 रुपये किंवा त्यांना आवडी चॉकलेट्स वगैरे द्या तरी उत्तम राहील. ह्या पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे. आता तुम्हाला पोथी कधी उचलायची आहे? तर तुम्हाला संध्याकाळी झोपायच्या आधी म्हणजे तुम्ही 7च्या नंतर 8-9 वाजता तुम्ही ग्रंथ उचलू शकता. ग्रंथ त्याच्या जागेवर स्वच्छ कपड्यामध्ये गुंडवून ग्रंथ त्याच्या जागेवर ठेवा. सगळं तुम्ही स्वामींची मूर्ती, फोटो सगळं त्याच्या व्यवस्थित जागेवर ठेवा तरी चालेल. त्या दिवशीच आपल्याला सगळं उचलायचं आहे, चौरंग वगैरे सगळं उचलायचं आहे. या पद्धतीने आपल्याला 15 एप्रिल 2026 ला सांगता करायची. खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धतीने. तुमची स्वामी केंद्रामध्ये काही सेवा असेल तर केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला काही सेवा करायची तर सेवाही तुम्ही करू शकता, हे लक्षात ठेवा. कारण 7व्या दिवशीच आपली सांगता होणार आहे. सिंपल पद्धतीने करायची, मनापासून. कारण स्वामींना तुमची फक्त भक्ती हवे, तर मनापासून प्रेमाने जेवढी शक्ती असेल तेवढं शक्य करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.